तर सामाजिक चळवळीत आम्ही याच्यासाठी करत असतो की आमच्या घोषणेच्या माध्यमातून आमच्या एकत्रीकरणाच्या जाण्यासाठी आम्ही सामाजिक चळवळीत काम करतो. तर सामाजिक चळवळीत आम्ही याच्यासाठी करत असतो की आमच्या घोषणेच्या माध्यमातून आमच्या एकत्रीकरणाच्या सगळ्याच घ्या इथपर्यंत बातमीमध्ये हा फोटो टाका. आपलं प्रशांत ये ना. येणाऱ्या काळामध्ये त्या लोकांना आपले दिवस ज्या पद्धत असं नाही, खूप वेगवेगळ्या समाजाचे आहेत, खूप वेगवेगळ्या जातीचे आहेत. फोनवर बोलले. खूप वेगवेगळ्या जातीचे आहेत, पण RSSचं काम करतात, RSSची दलाली करतात आणि RSSचं काम करत असताना वैरी झाला असं म्हणण्याची वेळ आपल्या मायेवर येऊ नये म्हणून माझी विनंती आहे की आपण खूप ताकदीनिशी 9 ऑगस्टला ज्या क्रांती दिनी आपण हा मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे, एक इतिहास बनवण्याचं ठरवलं आहे. याच्यासाठी म्हणून आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती, आताच आमच्या मित्रांनं सांगितलं की ज्याला चालता येते, ज्याला उठून बसता निघता येते, अशा सर्व माणसांनी, महिलांनी, माझ्या माय बहिणींनी सगळ्यांनी रस्त्यावर उतरावं आणि अॅट्रॉसिटीच्या मोर्चाचा प्रतिकात्मक मोर्चा म्हणून हा नांदेडचा उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये निघालेला मोर्चा हा इतक्या मोठ्या प्रमाणात निघावा की त्या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीसला आपला इथला आवाज तिथपर्यंत त्याच्या कानामध्ये भिनला पाहिजे आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधातला निकाल त्या उपवर्गीकरणाचा तो डाव RSS प्रणित, भाजप प्रणित या जातीय हिंदू आतंकवाद्यांच्या मनावर घेतलेला आहे आणि उपवर्गीकरणाचा घाट घालून मातंग समाजामध्ये आणि महार समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या पेशवाईनं चालू केलेला आहे, ज्यामध्ये अग्रेसर भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत आपण भांडण बघितलेलं आहे की दलित वर्सेस मुस्लिम, दलित वर्सेस हिंदू, हिंदू वर्सेस मुस्लिम अशा पद्धतीचे वाद निर्माण करून RSSनं आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पण महार आणि मांग या 59 जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमध्ये, या मिळून एकत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते. त्यांना एकमेकापासून दूर लुटणे आणि आंबेडकरी चळवळीला खीळ देणे ही जी भूमिका त्यांनी विषारी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेच्या निषेधार्थ 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी नांदेडमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महामोर्चाचं आयोजन कुठल्या विशिष्ट जातीच्या विरोधात नाही. मोर्चा काढला म्हणजे मांगांच्या विरोधामध्ये महारांनी काढलेला मोर्चा अशी जर कोणाची भूमिका असेल तर ती मूर्खपणाची आहे. आमची भूमिका ती नाही. मातंग आमच्यापासून कधीच वेगळा नव्हता, मातंग आमच्यापासून कधीच वेगळा जाणार नाही. RSSनं काही आपले दलाल नेमलेले आहेत, जयचंद नेमलेले आहेत आणि त्यांच्यामुळं या समाजाला खीळ बसवण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे. त्याच्यामध्ये ते कधीही यशस्वी होणार नाहीत, कारण मातंग समाज आणि महार समाज हा अतिशय समतेनं, स्वातंत्र्य बुद्धीनं आणि आपल्या माणुसकीनं एकमेकाशी नातं सांभाळून वागत आलेला आहे. प्रत्येक आंदोलनामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेतून आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून, साथ आमच्या हातात हात घालून त्यांनी आमच्याबरोबर आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे. पण असं करत असताना आपण बघितलं की नामांतराच्या लढाईमध्ये नांदेडमध्ये जे शहीद झालेले लोक आहेत, ज्याच्यामध्ये जनार्दन पवाडे असेल तो महार होता, पण पोचीराम कांबळे असेल, चंदर कांबळे असेल, पोचीराम कांबळेच्या शरीराचा एक एक तुकडा जय भीम जय भीम जय भीम म्हणत असताना नामांतर हे झालं पाहिजे अशा पद्धतीची घोषणा देत असताना त्यांनी मृत्यू स्वतःहून स्वीकारला होता. असा मातंग भाऊ आमचा, त्या भावाला आमच्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न या देवेंद्र फडणवीसनं त्यांच्या नीतीनं चालवलेला आहे. याचा निषेध करणे, त्यांचा धिक्कार करणे आणि त्यांना या महार मातंग समाजाच्या बाजूनं, एकाच्या बाजूनं न बोलता, ते कोणाच्याही बाजूनं न उभे राहता आमच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याची त्यांची मानसिकता होऊ नये, त्यांची हिंमत होऊ नये म्हणून आम्ही तो मोर्चा काढत आहोत. तो मोर्चा आमचा मातंगासाठी आहे, तो आमचा मोर्चा महारांसाठी आहे पूर्वाश्रमीच्या,
आजच्या बौद्धांसाठी आहे, या अनुसूचित जातीमधल्या 59 जातीच्या स्वातंत्र्यासाठी आहे, त्यांच्या अस्तित्वासाठी आहे, त्यांच्या अस्मितेसाठी आहे, त्यांच्या हक्कासाठी आहे, त्यांच्या अधिकारासाठी आहे. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही समज करून घ्यावी की आम्ही यांच्यामध्ये फूट मारण्याचा प्रयत्न जरी केला तर ती फूट पडू शकत नाही, कारण फेविकॉल का जोड है ये कभी छुटेगा नहीं, हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं. एवढीच मानसिकता आम्ही ठेवून हा 9 ऑगस्टचा मोर्चा मोठ्या प्रमाणात काढून लेकरा बाळासहित बायका मुलासहित आम्ही रस्त्यावर उतरणार आणि या जातीयवादी महाराष्ट्र शासनाचा प्रमुख असलेल्या देवेंद्र फडणवीसचा निषेध करणार, धिक्कार करणार आणि त्यांचा निषेध करून त्यांच्या बाबतीत याच्या पुढची कटू भूमिका घेण्याची जर आम्हाला वेळ पडली तर आम्हाला असं वाटेल की जनार्दन मवाडे सारखी, पोचीराम कांबळे सारखी, गौतम वाघमारे सारखी भूमिका घेण्याची वेळ जरी आम्हाला आली तर ती भूमिका आम्ही नक्कीच घेणार. फरक थोडा आमचा त्याच्यात पडणार आहे की गौतम वाघमारे एकटा जळाला, आम्ही एकटे कोणाला जळू देणार नाही. एका RSSच्या कार्यकर्त्याला, नेत्याला, भाजपच्या नेत्याला आमच्या सोबत घेऊन आम्ही जाळून टाकू, आमच्या सोबत घेऊन त्यांना आम्ही मारून टाकू. त्यांच्यासोबत आम्हाला मरायला काहीच हरकत नाही. म्हणून एवढी कठोर भूमिका आमची आज झालेली आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की तुम्ही उपवर्गीकरणाचा जो रचलेला डाव आहे तुम्ही स्वतःहून थंड्या बस्त्यात टाका आणि महार मांगांबरोबर हातात हात मिळून आमची जोड लावून द्या. तुम्ही जे तोडण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये सांद तुम्ही टाकू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती, आव्हान करतो आणि थांबतो. 9 ऑगस्ट या क्रांती दिनी जो निघणारा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये पीपल्स अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीनं सुद्धा समस्त मातंग समाज या मोर्चामध्ये सामील होणार आहे. त्यांचे संस्थापक अध्यक्ष वाघमारे साहेब आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून, आमच्या हातात हात घालून ते आमच्या सोबत महार मांग अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते आमच्या सोबत निघालेले आहेत. याचा अर्थ देवेंद्र फडणवीसच्या या विषारी मागणीसाठी रेटा धरणाऱ्यांच्या विरोधामध्ये ही आमची मागणी आहे आणि आम्ही सर्व एकच आहोत हे देवेंद्र फडणवीसला सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा 9 ऑगस्ट या क्रांती दिनी महार मांग मिळून आम्ही काढत आहोत. हे देवेंद्र फडणवीसनं समजून घ्यावं.